गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जय जयकार करत ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. मुंबईतील लालबाग परळमध्ये सध्या गणेश भक्तांचा महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईकर पूर्णतः सज्ज झाले आहेत. गेले 10 दिवस मोठ्या भक्तिभावाने गणपती बाप्पाची पूजा करणाऱ्या सर्वच गणेश भक्तांचे डोळे आज पाणावलेले आहेत. पुढच्या वर्षी लवकर या असे साकडे घालत गणरायाला निरोप दिला जात आहे. याच संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शेखर म्हात्रे सध्या चिंचपोकळी परिसरातून जोडले गेले आहेत. शेखर, काय सांगाल, सध्याचं वातावरण काय आहे आणि कोणकोणते गणपती सध्या विसर्जनासाठी बाहेर पडलेत? निश्चितच अनुश्री, आपण लालबाग चिंचपोकळी या भागामध्ये आता आहोत. नवसाला पावणारा गणपती ज्याला आपण म्हणतो, लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा लालबागचा राजा, अर्थात तो लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाटाने या ठिकाणी आलेली आहे. लाखोंचा जनसागर भक्तिमय वातावरणामध्ये भाविक भक्त मोठ्या संख्येने लालबागच्या दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी करत आहे. एकच झुंबड या ठिकाणी उडालेले पाहते, चेंगराचेंगरी या ठिकाणी पाहत आहे. लालबागचा राजा आहे, तसंच नरे पार्क ज्याला आपण परळचा राजा म्हणतो, त्या राजाचंही आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. मुंबईचा गणेश गल्ली या राजाच्या सोहळ्याला आगमन सोहळ्याला विसर्जन सोहळ्याला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तसेच तेजुकायाचा राजा असेल, आजूबाजूला करी रोडचा राजा असेल, माटुंगा लेबर कॅम्पचा राजा असेल, त्यांच्या गणेश विसर्जन सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. भाविक भक्तांचा जनसागर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उसळलेला आहे. एकच जल्लोष आपलं भाविकांमध्ये दिसून येतो आहे. बँड असेल, बँजो वगैरे असेल, डीजे असेल, डॉल्बी असेल, याच्या ठेका धरत तालावर भाविक मंत्रमुग्ध झालेले आहे. ही दृश्य आहेत मुंबईमधल्या लालबाग परळ चिंचपोकळी विभागातली. जर एकंदरीत आपण पाहिलं तर महाराष्ट्रातून लाखो भाविक हे लालबाग नगरीमध्ये दाखल झाले आहेत. गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे. कशा प्रकारे नियोजन तिथे करण्यात आलंय? म्हणायला म्हणजे गर्दी अफाट झालेली आहे. भक्तांचा जो जल्लोष आहे, चेहऱ्यावर उत्साह आहे, तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आणि काहींच्या मनामध्ये उदासीनताही आहे, कारण की 11 दिवस बाप्पांची आपण मनोभावे पूजा केली होती आणि त्यानंतर आज बाप्पा विसर्जनाला चालले, बाप्पा आपल्या घरी चाललेले आहेत. तर कुठेतरी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आणि उदासीनता दोन्ही दिसून येत आहे. पोलिसांच्या कशा प्रकारे कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय त्या गिरगाव परिसरात? आपल्या देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये गणेश विसर्जनचा सोहळा मोठ्या थाटामाटाने होतोय. त्या अंतर्गत पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. मुंबई, लालबाग, चिंचपोकळी, भायखळा, गिरगाव या परिसरामध्ये भाविकांच्या सुरक्षेखातीर, तसेच गणेशोत्सव मंडळामध्ये काही बाबांमध्ये विघ्न येऊ नये किंवा काही संशयास्पद व्यक्ती वगैरे इतर आढळली, त्याकरिता मोठा मुंबई पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या बाप्पाच्या विसर्जनाला सुरुवात देखील झाली आहे. घरगुती गणेश बाप्पांचे काही विसर्जनाला सुरुवात झाली आहे काय माहिती? घरगुती गणेश उत्सवाला तर आमची काही सुरुवात झालेली नाहीये. आता 6च्या नंतर सुरू होईल, कारण की मोठे मोठे जे गणपती आहेत त्यांना त्यामुळे गर्दी होते, वाहतूक कोंडी होते. त्याच्यामुळे घरगुती गणेश विसर्जन मिरवणुकीला संध्याकाळी 6 नंतर सुरुवात होईल आणि ती रात्री 12 ते 1 पर्यंत असेल. तुम्ही लालबाग परिसरातच आहात. लालबाग गणपतीच्या चरणी एक पत्र सापडलं होतं. सुधीर साळवी सध्या आमदार व्हावेत असं. या संदर्भात काही अपडेट? पत्र सापडलं होतं ते खरं आहे, पण त्या संदर्भात अपडेट आतापर्यंत माझ्याकडे आलेली नाहीये. विसर्जन सोहळा जो आहे त्याचं चित्रीकरण सध्या आपण या ठिकाणी करतोय. धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. असेच आमच्यासोबत जोडत राहा. नक्की मी तुमच्यासोबत जोडत राहिला आहे आणि असेच विसर्जन मिरवणूक सोहळा तुमच्यापर्यंत मी प्रसार माध्यमाद्वारे पोहोचवेल. एकंदरीत जर आपण पाहिलं तर लाखोंच्या संख्येने भाविक सकाळपासूनच लालबागचा राजा व इतर सगळ्या मंडळांच्या बाप्पाची छबी कॅमेरा व्हिडिओमध्ये टिपण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळत आहेत. तर तिकडे परळचा राजा अर्थातच नरेपार्कच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुद्धा डोळे टिपून घेण्यासारखी आहे. परळचा राजा यावर्षी जेजुरीच्या खंडोबाच्या रूपात पाहायला मिळाला, तर हजारो किलोच्या रूपाने बाप्पावर भंडारा देखील उधळण्यात आलाय. परळ लालबाग नगरी अक्षरशः भाविकांनी बहरून गेली आहे.
जिकडे तिकडे ढोल ताशा पथक बँड बाजा ध्वज पथकच्या तालावर बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघाली असून भाविक एकच जल्लोष साजरा करताना दिसून येत आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.